नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबच्या आपलं स्वागत आहे. मित्रांनो, BEd ॲडमिशन प्रोसेस 2025-26 या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेले आहेत. यामध्ये तुम्ही या ठिकाणी कॅपसाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे या ठिकाणी आपण यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या या ठिकाणी BEd या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच वेबसाईटवर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी वेबसाईटद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला कॅप कधी चालू होणार, कधी संपणार, ह्या सगळ्याच्या तारखा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला 25/6/25 पासून ते 10/7/25 तुम्हाला भरायचा आहे. त्याचबरोबर सिक्युरिटीसुद्धा तुम्हाला 25/6/25 पासून ते 15/6/25 तुम्हाला करायची आहे. यामध्ये कॅन्डिडेट लॉग इन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये ज्यावेळेस पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचा ID पासवर्ड या ठिकाणी टाकून साइन इन करायचं आहे. मी या ठिकाणी मित्र तुम्हाला ID आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो पासवर्ड आहे तो या ठिकाणी पासवर्डसुद्धा आपण या ठिकाणी टाकून साइन इन करणार आहोत. ओके, साइन इन केलेलं आहे आपण. मित्रांनो, साइन इन केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे ॲप्लिकेशन पेज आहे त्या ठिकाणी होणार आहे. तर यामध्ये तुमचं नाव, बर्थ डेट, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी विचारलं आहेत की या ठिकाणी BEdची CET दिली आहे का. तर या ठिकाणी BEdची CET या ठिकाणी दिली असेल तर तुम्हाला येस हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून चेक डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. नसेल तर नो केलं तुम्ही या ठिकाणी अप्लाय होणार नाही. त्यामुळे CET दिली असेल तरच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. यामध्ये रजिस्टर नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्टर नंबर टाकून झाल्यानंतर रोल नंबर टाका आणि चेक डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या इकडे नाव येणार आहेत आणि CETला किती पर्सेंटेज पडले ते या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फक्त या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन येणार आहेत. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिस्टेक्स जे काय असतात तुमच्या ठिकाणी सिलेक्ट करा. तुमचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, कॅटेगरी आलेले आहेत, बर्थ डेट वगैरे सगळं जे काय असलं ते सिलेक्ट करा आणि रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी अशा स्वरूपात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी जो रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला मेल ID आणि SMS सुद्धा येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर नंबर आल्यानंतर तुमच्या या ठिकाणी कॉपी करा किंवा या ठिकाणी प्रोसीड टू फिल ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फिल ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहेत. यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायचं आहे. यामध्ये सध्या इनकम्प्लीट माहिती आहेत. यामध्ये तुम्हाला प्रोफाईल असेल, ॲड्रेस, त्याचबरोबर कॅन्डिडेट टाईप, त्याचबरोबर संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर ही माहिती भरत असताना तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी माहिती भरायची आहे. यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा प्रोसीड टू ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला काही पर्सनल पहिली इन्फॉर्मेशन येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पहिले नाव वगैरे सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता जी राहिलेली माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. यामध्ये तुम्हाला नावामध्ये बदल आहे का असल्यास तुम्हाला या ठिकाणी येस करा. नावामध्ये बदल काय आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याचबरोबर नावामध्ये बदल का झाला ते सिलेक्ट करा, नसल्यास नो करायचं. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी जे नाव आहे ते मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर राहिलेली जी माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर तुमचा ॲन्युअल इन्कम काय आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जो की या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्यावरती जो ॲन्युअल इन्कम आहे तोच या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा कंट्री या ठिकाणी निवडायचे आहेत. जो काही ॲड्रेस आधार क्रमांक जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जिल्हा निवडायचा आहे, जो कोणता जिल्हा आहे तो निवडा. तालुका निवडायचा आहे. गावाचं नाव आणि पिनकोड टाकून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो कॅन्डिडेट टाईप, म्हणजे कॅन्डिडेट टाईप हा कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी सिलेक्ट युअर इलिजिबल कॅन्डिडेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करणार का PGवरती अप्लाय करणार असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा. जे की तुमचे इलिजिबल असेल सिलेक्ट करा. त्याचबरोबर डोमेसाईल महाराष्ट्रात असेल का येस का सिलेक्ट करा. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही असाल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर टाईप येणार आहेत, महाराष्ट्र A टाईप येणार आहे. जर तुम्ही अदर असेल तर टाईप वेगळा येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही नो केलास तुम्ही या ठिकाणी कोणत्या राज्यात आहात त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. फादर ऑर मदर महाराष्ट्रामधून आहे का तर सिलेक्ट करा. कोणत्या महाराष्ट्रामधून कोणत्या
जिल्ह्यात आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील रहिवासी तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक राहणार, किंवा या ठिकाणी तुमचा जन्म कुठे झाला त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑर्फन आणि कॅटेगरी रिझर्वेशन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही अनाथ आहात का, तर या ठिकाणी अनाथ असल्यास या ठिकाणी येस करायचं आहे, नसल्यास नो करा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी आहेत ते कॅटेगरीमध्ये तुम्हाला ओपन EWS, SC, ST, VGNT, NTP, NTC. जर ओपनमध्ये असेल तर ओपनची कास्ट निवडायची आहे, कास्ट टाका. जर SC, ST किंवा कोणती OBC असेल तर OBC कास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला. या ठिकाणी जी काही कास्ट असेल ते कास्ट सर्टिफिकेट आहे का तर येस करायचं आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून काढलं ते जिल्हा सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी व्हॅलिडिटी झाली आहे का तर हे सिलेक्ट करा. व्हॅलिडिटी झाली असेल तर सिलेक्ट, नॉन क्रिमिनल हे सिलेक्ट करा, ते की अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी नो सिलेक्ट केलं तर तुमच्या ठिकाणी जे नॉन क्रिमिनलचं टोकन आहे का तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला जे टोकनचं या ठिकाणी ॲप्लिकेशन रिसिप्ट नंबर आहे त्या ठिकाणी लिहायचे आहेत, त्याची तारीख टाकायची आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधून काढलं असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असतात हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर मायनॉरिटी कोणते आहेत ते ठिकाणी सिलेक्ट करा. दोन्ही वेगवेगळ्या मायनॉरिटी असतात त्यामुळे तुम्हाला जी हवं आहे ते ठिकाणी मायनॉरिटी सिलेक्ट करायची आहे. मी या ठिकाणी जी योग्य माहिती आहे या ठिकाणी विद्यार्थ्याची भरलेली आहे. यामध्ये तुम्हाला मायनॉरिटीमध्ये या ठिकाणी मारवाडी, गुजराती किंवा जी मायनॉरिटी असते ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर रिजन मायनॉरिटी म्हणजे बुद्धिस्ट, मुस्लिम वगैरे जे काय असलं ते सिलेक्ट करायचं आहे. ते सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी सेव्ह एंड नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नसल्यास मायनॉरिटी नो करा आणि सेव्ह एंड नेक्स्ट तुम्ही करायचं आहे. पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप आहात का त्या ठिकाणी हँडिकॅप असेल तर हे सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकार कोणता येतो तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर टाईप कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर हँडिकॅपमध्ये नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर आर यू सन ऑफ डॉटर एक सर्व्हिसमॅन असेल तर या ठिकाणी जर तुमचे पालक वगैरे एक सर्व्हिसमॅन असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस सिलेक्ट करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कोणत्या ह्याच्यातून मोडता असाल ते या ठिकाणी डिफेन्समधला ऑप्शन सिलेक्ट करा. त्याचबरोबर या ठिकाणी डिफेन्स आहे प्रायोरिटी कोणते आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नसल्यास नो सिलेक्ट करा आणि सेव्ह एंड नेक्स्ट करायचं आहे. त्याचबरोबर पुढचं आहे त्या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमधून तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आहे का तर या ठिकाणी तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर या ठिकाणी येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर जे सुटेड संस्कृत 10वी-12वीला संस्कृत होता का तर हे सिलेक्ट करा. नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर स्पेशल एज्युकेशनसाठी तुम्ही अप्लाय करणार असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करायचं आहे. येस केलं तर तुम्हाला कोणत्या एज्युकेशनमध्ये स्पेशलायझेशन BEdसाठी घ्यायचं आहे ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जे की या ठिकाणी टिकमार्क आहेत त्या ठिकाणी टिकमार्क करायचे आहे. अशा या टिकद्वारे तुम्हाला या ठिकाणी जे स्पेशलायझेशन पाहिजे ते सिलेक्ट करा. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला स्पेशलाइज नो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह एंड नेक्स्ट करायचं आहे. मित्रांनो सेव्ह एंड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासाठी एज्युकेशन टाकायचं आहे. यामध्ये SSC ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. SSC कोणतं झालं महाराष्ट्र स्टेटमधून, त्याचबरोबर ऑप्टेन मार्क्स तुम्हाला किती मार्क्स पडले त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे जे की SSC प्रमाणे. त्याचबरोबर एकूण मार्क्स पर्सेंटेज सीट नंबर टाका. पासिंग मंथ कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि वर्ष कोणता आहे ते सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, सेव्ह केल्यानंतर तुमचा असा इंटरफेस येणार. त्यानंतर HSC ॲड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. HSC किंवा डिप्लोमा झाला असल्यास ते सिलेक्ट करा. HSC या ठिकाणी स्टेट कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर एक्झाम कोणी घेतली महाराष्ट्र स्टेट. त्याचबरोबर पासिंग इव्हेंट कधी म्हणजे पासिंग मंथ या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो की HSC वरती जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी HSCचा जो पासिंग मंथ इयर सिलेक्ट करा. त्याचबरोबर सीट नंबर टाका. एकूण मार्क्स पडलेले मार्क्स टाकून पर्सेंटेज टाकून या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्ट करा आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी एज्युकेशन आहे ते ग्रॅज्युएशन कोणतं झालं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनचं यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये या ठिकाणी डिग्री कोणती आहे ते ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिग्री कोणत्या याच्यातून तुम्ही डिग्री केली ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी कोणती आहेत कोणत्या स्टेटमधून ते सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटीचे नाव काय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एकूण युनिव्हर्सिटीला किती मार्क्स पडले त्या ठिकाणी लिहायचे जे की फायनलच्या मार्कशीटवर ते असतात त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आउट ऑफ मार्क्स लिहायचे आहेत आणि एकूण पर्सेंटेज येणार. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जो PNR नंबर टाका. किती वर्षाचा कोर्स होता तो सिलेक्ट करा. पासिंग मंथ कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे तुमचा जे की मार्कशीटद्वारे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मंथ सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी पासिंग मंथ आणि वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी ज्या सब्जेक्टमधून डिग्री केली आहे ते सिलेक्ट करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे.
ओके 7-8 केल्यानंतर तुमची या ठिकाणी जी जर पी जी झाली असेल तर पी जी सिलेक्ट करा. पी जीमध्ये कोणता ऑप्शन आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा. पी जी असेल ॲडिशनल डिग्री किंवा ॲडिशनल पी जी जे काय असलं ते सिलेक्ट करा. नसल्यास तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. विद्यार्थ्याच्या या ठिकाणी मित्रांनो पी जी झाले तर पी जीचा कोर्स कोणता आहे तो सिलेक्ट केला आहे. त्याचबरोबर पी जीसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे या ठिकाणी स्टेट कोणता आहे ते स्टेटसाठी सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करा. कोणत्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय केला ते कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पी जी झाला असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर पी जीसाठी एकूण किती मार्क्स पडले तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत जे की लास्ट इयरच्या मार्कशीटद्वारे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कितीपैकी किती मार्क्स पडले म्हणजे 2400 पैकी किती मार्क्स किंवा जे काय असले ते तुम्हाला टाका. ॲटोमॅटिक पर्सेंटेज येणार आहे. पी आर ए नंबर टाका. पी जी किती वर्षाचा आहे तो सिलेक्ट करा. पी जीचा पासिंग मंथ कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे जो की फायनलच्या मार्कशीटद्वारे तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पी जीचा मंथ कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर वर्ष कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचं पी जीसाठी कोणता विषय आहे तो सुद्धा सिलेक्ट तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर लक्षात घ्या पी जीसाठी हा महत्त्वाचा विषय आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो हा विषय सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला 7-8 तुम्हाला करायचा आहे. ओके 7-8 केल्यानंतर तुम्हाला 10वी 12वी पी जी आणि डिग्री हे सगळे माहिती या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी जी माहिती या ठिकाणी तुम्ही चेक करा. एडिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा किंवा जर चुकीचं असेल तर डिलीट करून अप्लाय करा. त्याचबरोबर ॲडिशनल काय असल्यास तुम्ही या ठिकाणी पुन्हा संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. बोर झाल्यानंतर तुमचा 7-8 करा. त्याचबरोबर ॲडिशनल काय पी जी वगैरे काय असल्यास ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. मी या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर तुम्हाला 7-8 करायचं आहे. त्यानंतर 7-8 केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत. फोटो साईज मित्रांनो तुम्हाला दिलेली आहेत. फोटो मित्रांनो तुम्हाला 3.5 बाय 4.5 या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि सिग्नेचरची साईज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आली आहे. 3.5 बाय 1.5 सेंटीमीटर हाईट अशी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. मी मित्रांनो तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून अशा पद्धतीने या ठिकाणी फोटो आणि सही या ठिकाणी फोटो अपलोड करायची सहीसुद्धा स्कॅन करून या ठिकाणी अपलोड केलेली आहे. मित्रांनो अशा पद्धतीने फोटो सही अपलोड केलेली आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 7-8 हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो 7-8 हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी माहिती आहे त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहितीची डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म असेल, CETचा स्कोर कार्ड अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर बर्थ डोमसेल असेल डोमसेल अपलोड करा किंवा LC. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमधून अपलोड केलं असेल ते. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जी कास्ट मग या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल असेल कास्टसाठी तो नॉन क्रिमिनल अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जर मायनॉरिटी असेल तर काही विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये असतात त्या ठिकाणी मायनॉरिटीसाठी सुद्धा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे जसं की LC वगैरे मायनॉरिटी असेल त्याचं अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मायनॉरिटी झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी SCC असेल तर SCC मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे जे की या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी SCC झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी HEC आहे का HEC सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. HEC झाल्यानंतर डिग्री असेल डिग्री PG किंवा इतर जे डॉक्युमेंट्स असतात ते या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची आहे. ओके अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि व्ह्यू हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहेत म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. जर चुकीचे असतील तर मग तुम्हाला या ठिकाणी जे डिलीट बटन आहेत ते बटन डिलीट करून तुम्ही फेरशी अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला 7-8 केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी सगळी माहिती भरलेली आहे ते ठिकाणी येणार आहेत. यामध्ये तुम्ही माहिती या ठिकाणी आत्ताच चेकआउट करा. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या फॉर्म सबमिट करेपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करायचं आहे. मित्रांनो संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुमच्याकडे जो टिक मार्क बॉक्स आहे तो या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला एकदा कन्फर्म केलं कोणत्याही स्वरूपाचा बदल करता येणार नाही. यामध्ये मित्रांनो फक्त या ठिकाणी प्रिंटआउट काढा किंवा ही फाईल या ठिकाणी PDF द्वारे सेव्ह करू शकता. ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कॅप राऊंड BEdचा भरू शकता. व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.